या फिल्ममध्ये त्या फिल्मचे गाणी, संगीत हे जरा विशेष आहे. त्याचबरोबर या फिल्मच्या कथेमध्ये सुद्धा शनिदेवाचं महात्म्य आणि त्याबरोबर एक प्रेमकथा असं दोन्ही एकत्र केलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं वेगळेपण आहे. लोकांच्या पसंतीला उतरेल की नाही हे कळेल लवकरच, परंतु एक भावना असते प्रत्येकाच्या मनात शनिदेवाबद्दल, की एक भीती आहे, एखाद्याला प्रेम आहे, एखादा भक्ती करतो. तर ह्या सगळ्या भावनेतून, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावनेतून हा पिक्चर नक्कीच त्यांनी बघावा लोकांनी, आणि त्या भावनेतून बघितल्यानंतर तो त्यांना नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे. रोहित हे भूमिका करतो मी याच्यामध्ये. त्याला कसं आहे, त्याला जिच्यावर प्रेम आहे तिच्याशी लग्न करून तिला घरी आणायचं आहे. त्याचबरोबर त्याच्या आईवडिलांनाही गमवायचं नाही आहे, जे ते विरोध करतात त्याला. आणि मग शनिदेवाच्या कृपेने कसं ते संघर्ष त्याचा पूर्ण होतो, अडचणी येतात खूप साऱ्या, हे सगळं त्याच्यामध्ये चित्रित केलेलं आहे. आणि हा रोल करताना मला विशेष म्हणजे शनी शिंगणापूरला जाऊन स्वतः शूटिंग करता आलं. तिथे शनिदेवाचं जी शिळा आहे त्याचं व्यवस्थित शांतपणे दर्शन घेता आलं, तिथली आरती बघता आली, आणि या अनेक अशा अनुभव या पिक्चरमधून आले. राज हा काय म्हणतात त्याला, एक असं म्हणतात ना की वेडी माणसं जगात काहीतरी करतात, तर त्याच्या डोक्यामध्ये वेड आहे. राज राठोड या व्यक्तीच्या डोक्यामध्ये एक प्रकारचं वेड आहे. एखाद्या गोष्टीची माहिती नसेल तर धडपड करून ती माहिती राज राठोड मिळवतो आणि मग पुढचं शूटिंग सुरू होतं. परंतु असं काहीही घडत नाही किंवा असं काही निष्ठत नाही त्याच्या दृष्टीतून. तर मला वाटतं शनिदेवाची प्रचंड कृपा आहे, त्यामुळेच त्याला हा पिक्चर बनवायची बुद्धी झाली. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी खूप धडपड केलेली आहे. त्या धडपडीचं चीज होईल आणि व्हावं अशी अपेक्षा आहे. खूपच सुंदर अनुभव होता माझा. म्हणजे मनोज जोशी, वर्षा उसगावकर, राहुल महाजन वेगळ्याच क्षेत्रातला आहे, परंतु तोही या पिक्चरमध्ये काही सीन्समध्ये दिसतो. माझ्यासोबत वैभवी नावाची एक नवीन मुलगी आहे, आणि इतरही बरेच कलाकार जे दिसतात खूपदा किंवा नाही दिसत. पण ह्या सगळ्यांबरोबर काम करताना जे सिनियर्स आहेत त्यांच्यासोबत काम करण्याचा खूप छान आनंद मिळाला. मैत्री झाली त्यांच्याशी, आणि शिकताही आलं बरंच काही. मनोज जोशींसारखे म्हणजे फारच एक्सपिरियन्स्ड ॲक्टर आहेत ते, तर त्यांच्याकडून काम करताना प्रत्यक्ष बघून शिकता आलं. मला वाटतं की प्रेक्षकांनी कुठल्याही देवाबद्दल एखादी भावना मनामध्ये अशी धरून ठेवून एखादी गोष्ट त्या देवासाठी करायची, यापेक्षा मला वाटतं की सगळं एक मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भावभावना न ठेवता शांत निर्मळ मनाने भक्ती करावी, तसाच हा पिक्चर बघावा. आणि त्या पिक्चरमधनं जो काही शनिदेवाचा एक आशीर्वाद मिळतो आहे तो सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं.